जय शिवराय. मी दिव्या. जय शिवराय. मी अनन्या. तर ही आहे आमची अनन्या, माझ्या भाऊची मुलगी. आणि ती आहे पहिलीत, म्हणजे पहिली तिची झाली, आता ती सेकंडला जाईल आणि ती आहे प्राथमिक शाळेत. तर मी तिचा अभ्यास घेत होती, ही कविता घेत होती. तर ती कविता सहलीसाठी आहे. तर त्याच्यात जे क्वेश्चन दिलेले आहे ना, ते क्वेश्चन मी तिला विचारले. तर त्याच्यातला सेकंड लास्ट क्वेश्चन होता, तुला सहलीसाठी कुठे जायला आवडेल? तर अनन्याचं आन्सर होतं, सांग अनन्या, तुला कुठे जायला आवडेल? मला किल्ल्यावर. किल्ल्यावर जायला आवडेल. तर तुमच्या घरातल्या प्रत्येक छोट्या छोट्या मुलांची ही विश असली पाहिजे आणि त्यांना तुम्ही ही आवड निर्माण करून द्या की त्यांना असं काही विचारल्यानंतर त्यांचं आन्सर असं काही असलं पाहिजे. किल्ल्यांवर जायचं, मी तिला थोडेफार किल्ले दाखवलेत, पण तिला खूप आवडते. इवन जेव्हा मी बाहेर जाते ना एकटीच, तेव्हा ती आईसोबत भांडण करते की तिला एकटीला का पाठवलं, मला सांगायचं ना, मी तिच्यासोबत गेली असती, मी आता मोठी झाली आहे, मी आता तिची बॅग घेऊ शकते, माझी बॅग घेऊ शकते, असं तिचं आन्सर असतं. तर तुमच्यासुद्धा घरातल्या मुलांना हे सगळं जाणीव झाली पाहिजे किंवा आवड निर्माण झाली पाहिजे, जी आमच्या अनन्याला झालेली आहे. तर परवा दिवशी तिचा बड्डे होता आणि लास्ट टाइम मी आईच्या बड्डेला आईला विसापूर आणि लोहगडला नेलेलं. तर ती खूप बडबड करत होती मला आणि आईला की आईच्या बड्डेला तू घेऊन जाते आणि मला नेत नाही आहे, तू मला किल्ल्यावरच घेऊन चला, असं तसं. तर ऊन खूप आहे आणि मला थोडी भीती वाटते, म्हणून मी आईला आणि तिला राजगडला नेणार होती, पण मी काही नेलं नाही. तर ती तेच बडबड करत होती की तू मला न्यायला पाहिजे होतं, माझी इच्छा पूर्ण नाही करत, असं तसं. तर ही आहे तिची आवड. आत्ताशी ती फक्त 7 वर्षाची आहे. तर हे सगळं तिला खूप आवडतं की जाऊयात वगैरे. आणि असं होतं आमचा हा स्पेशल एक धडा प्रत्येक आईवडिलांसाठी किंवा आत्या मावशीसाठी. मी तिची आत्या आहे, तर मला ती हे सगळं बोलते. तर तुम्ही पण तुमच्या भाच्यांसाठी असं काही त्यांची आवड निर्माण करा, जेणेकरून त्यांना हे सगळं आवडेल. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय शिवराय. जय शिवराय. मी